नवी मुंबई पोलिसाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने शुक्रवारी बेलापूर येथे कारवाई करून 2 अल्पवयीन मुलींची सुटका केली। मात्र धक्कादायक प्रकार असा की सदर पीडित मुलीच्या नराधम बापानेच एका दलालामार्फत वेश्या व्यवसायात ढकलल्याचा प्रकार पोलिसांनी उघड केला। मापा एमआयडीसी, तुर्भा एमआयडीसी मध्ये बरेच लॉज आहे, येथे सुद्धा असंच वेश्या व्यवसाय चालू असल्याचे सूत्रांकडून समजते। सूत्रांनी प्रसारमाध्यमांना अशी माहिती दिली की 20 फेब्रुवारी रोजी AHUTचे वपोली पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की हरीश नावाचा इसम हा ग्राहकांना वेश्यागमनासाठी अल्पवयीन 16-17 वर्षाच्या मुली पुरवतो। एका मुलीचे सुमारे 1,50,000 दर फिक्स असून तो ग्राहक शोधत आहे। या दोन्ही लहान मुली वयाने लहान असल्याने त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश दिला जात नव्हता, त्यामुळे तो ग्राहकांना सोयीनुसार हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचवत असल्याची माहिती मिळाली होती। वपोली पृथ्वीराज घोरपडे यांनी बनावट ग्राहकांच्या माध्यमातून दलाल हरीश याच्याशी संपर्क साधला। यावेळी त्याने या मुलीचे फोटो दाखवून सौदा 1,50,000 रुपयात फिक्स केला व 20 फेब्रुवारी रोजी रात्री अल्पवयीन मुलींना घेऊन येण्यास सांगितले। हरीश हा रात्री 10:45 वाजता CBD बेलापूर येथील के स्टार हॉटेल समोरील चौकात 2 अल्पवयीन मुलींना घेऊन आल्यानंतर पोलीस पथकाने छापा मारून 2 अल्पवयीन मुलीसह त्याला ताब्यात घेतले। सदर आरोपी हरीश विकास छारी 25 रा कोपरखेरणे व्यवसाय मुली पुरवणे पाहिजे असलेला आरोपी राजा सिंग उर्फ राजा भारती हा मुलीचा बाप असून हा फरार झाला आहे। आरोपी विरोधात बेलापूर पोलीस ठाण्यात BNS कलम 143(5) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 1956 कलम 4(5) सह पोक्सो कायदा कलम 8(12) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 6 पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे AHUT गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली व पोनी पृथ्वीराज घोरपडे, पो उपनी सरिता गुडे, पो हवा म्हात्रे, पोलीस अंमलदार अडकमोल, हांडे, मोहिते, ठाकूर, चव्हाण, कोलते, पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला। पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध शहरातील सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या मैदानांवर काही शाळा, महाविद्यालये तसेच खासगी संस्था चालकांकडून बेकायदेशीररित्या फुटबॉल, क्रिकेट टर्फ उभारून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी महापालिका व सिडको प्रशासनाला पत्र देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या बेकायदेशीर टर्फवर तासागणिक रुपये 1,500 ते 2,500 इतके शुल्क आकारले जात असून दिवसाला 15,000 ते 25,000 तर महिन्याला 5 ते 8 लाखांपर्यंत अवैध कमाई केली जात आहे। सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेली मैदाने ही स्थानिक मुलं, युवक व खेळाडूंसाठी असताना त्यावर फी आकारून प्रवेश दिला जात असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। तसेच हे टर्फ चालक मालक हे शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल देत नसून शेड उभारण्यासाठी अथवा टर्फ उभारण्यासाठी कोणतीही स्थानिक प्रशासनाची कोणतीही परवानगी घेत नसल्याचे दिसून येत आहे। यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक खेळाडूंना खेळण्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागत आहे। पैसे द्या आणि खेळा ही भूमिका स्थानिक खेळाडूंवर अन्यायकारक असून सार्वजनिक मालमत्तेचे उघडपणे खासगीकरण सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे करण्यात आला आहे। ही मैदाने व्यवसायासाठी नव्हे तर स्थानिक खेळाडू घडवण्यासाठी आहेत। पनवेल महापालिका हद्दीतील युवकांना खेळण्यासाठी फी भरावी लागणे ही अत्यंत लाजिरवाणी आणि चिंताजनक बाब आहे। सदर प्रकरणाची तातडीने चौकशी करून सर्व बेकायदेशीर टर्फ हटवावेत, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि स्थानिक खेळाडूंना मैदानांचा मुक्त व विनामूल्य वापर उपलब्ध करून द्यावा अशी ठाम मागणी पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी MBN न्यूजशी बोलताना सांगितले। नमस्कार, केवल महाडिक, पत्रकार मित्र असोसिएशन अध्यक्ष। सध्या आपण एका पत्राद्वारे पनवेल महानगरपालिका आयुक्त असतील किंवा महापौर असतील पूर्ण प्रशासनाकडे एक मागणी केलेली आहे की जे बेकायदेशीररित्या बांधलेले पनवेल महापालिका हद्दीमधील जे टर्फ ग्राउंड आहेत, हे टर्फ ग्राउंड त्यांच्यावरती शेड उभारलेले गेलेले आहेत किंवा हे टर्फ ग्राउंड ज्या मैदानावर उभारले गेलेले आहेत त्या ठिकाणी कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्थेची किंवा प्रशासनाची कोणतीही परवानगी म्हणजे महापालिका प्रशासन असेल, नगररचना विभाग असेल यांची कोणतीही परवानगी न घेता त्या ठिकाणी त्यांनी टर्फ बांधले। बरं, या टर्फचा वापर हा जरी त्यांनी क्रीडा कोट्यातून जरी काही जागा घेतली असेल किंवा काही घेतला असेल तरी पैसे न घेता खेळण्यास द्यावे असा एक नियम असतो। मात्र या ठिकाणी त्यांनी जे ग्राउंड हे लोक टर्फचे ग्राउंड बांधतात त्या टर्फ ग्राउंडला अंदाजे एका तासासाठी 800 ते 1,000 रुपये असतील किंवा 1,500-2,000 असा मनमानी कारभार, जसं ज्या संस्थेला वाटेल, ज्या टर्फ ग्राउंडच्या मालकाला वाटेल त्याप्रमाणे ते भाडं घेतलेलं असतं। मात्र एकीकडे महानगरपालिका मोठ्या मोठ्या अकॅडमी बांधते, मोठ्या मोठ्या खेळाडूंसाठी, खेळाडू घडवण्यासाठी मोठ्या मोठ्या मैदानांची निर्मिती करते, मात्र
अशा टर्फ ग्राउंडमुळे पैसे तर पैसे महापालिकेचं देखील नुकसान होते आणि त्यामध्ये या फक्त टर्फ मालकांचं भलं होते. कोणत्याही प्रकारचं हे महसूल किंवा टॅक्स हे शासनाला भरत नाही, कोणत्याही प्रकारचे महापालिकेचा टॅक्स हे भरत नाही. अशा टर्फ ग्राउंडवरती सगळ्या महापालिकेचे आयुक्त असतील, महापौर असतील यांनी तात्काळ कारवाई करावी आणि जे शेड बांधलेले आहेत ते फक्त पावसाळ्यापुरत्या शेडची परमिशन दिली जाते. तर त्या शेडला कोणत्याही प्रकारची जर परवाना विभागाची महापालिकेची परवानगी नसेल तर जसे बांधकाम गरिबांचे आपण जमीनदोस्त करतात तसे हे सर्व टर्फ ग्राउंडचे जे शेड आहेत ते सगळे जमीनदोस्त करावे, यांना रितसर परवानगी घेण्यास लावाव्यात, महापालिकेचा टॅक्स त्यांना लागू करावा अशी मागणी मी या पत्राद्वारे केली आहे. तरी लवकरात लवकर महापालिकेच्या आयुक्तांनी, महापौरांनी संपूर्ण प्रशासनाने या बाबतीत गांभीर्याने लक्ष देऊन खेळाडू नवे ते खेळाडू कसे घडतील, मोफत या ठिकाणी स्थानिक लोकांना टर्फमध्ये कसा प्रवेश दिला जाईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांनी ही कारवाई करावी आणि ते कारवाई करतील अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. आपल्या परिसरात काय घटना घडली असेल किंवा काय समस्या असेल व काय बातम्या असेल तर आमच्या या मोबाईलवर संपर्क साधा. संपादक श्री सुरेश मंगलूरकर, 9769229324.